पुढचं मांडतो. काल मी सांगितलेलं की वादाचा मुद्दा आहे 2/3 काय नेमकं, कारण माझ्या मनातही संभ्रम तयार झालेला. खोटं नाही बोलणार मी, अनेकदा सांगतो. आपल्याला जे माहित आहे तेच सत्य असं मानायचं नसतं. आपल्याला जे माहित आहे त्या पलीकडे सुद्धा सत्य असू शकतं. त्या सत्याचा शोध घेतला पाहिजे. ते सत्य पत्रकार म्हणून लोकांसमोर मांडलं पाहिजे. ते माझं कर्तव्य. त्यानुसार आता भारतीय संविधानातील 10वी जी परिशिष्ट आहे, मी ज्याचा उल्लेख अनेकदा करतो या प्रकरणावर बोलताना, शिवसेना फुटीच्या, आताच नाही 2022ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, फुटले, ते म्हणतात उठाव केला. ठीक आहे, उठाव केला. तेव्हापासून सुद्धा हे मी मांडत आलेलो आहे. आज याच भारतीय संविधानाच्या पान क्रमांक 245, जर इंग्रजी वाचायचं असेल तर पान क्रमांक हा तेच पान आहे. त्यांनी मराठी इंग्रजीला पान क्रमांक सारखेच दिलेले आहेत. त्यातील 10वी अनुसूची 10वं परिशिष्ट जे आहे ते मी तुम्हाला तुमच्या समोर मांडतो. सभागृहाचा नामनियुक्त सदस्य किंवा मी हे 10व्या अनुसूचीतील वाचतोय, 3रं 4थं त्याची आता आपल्याला गरज नाहीये. आपण थेट जाऊया चौथ्या ह्याच्यात. चौथा जो आहे, पक्षांतराच्या कारणावरून येणारी अनर्हता म्हणजे अपात्रता विलिनीकरणाच्या बाबतीत लागू नाही. हे आपण ऐकत आलो. काय आहे पहा, विलिनीकरण 2/3 खासदार चालले, 9चे 6 ते चालले, म्हणजे आता काय काळजी आहे असं ऐकलं. त्या माहितीवर मी सुद्धा मांडलं असेल. परंतु वास्तव काय हे या संविधानात दिलेल्या ते तुमच्या समोर मांडतोय. हा सत्याचा शोध आहे. हे सत्य तुमच्या समोर या संविधानातलं मला मांडायचं आहे. लक्षात ठेवा, ही कॉपी का तुमच्या समोर मी मांडतोय त्याचं कारणच ते आहे. पहा काय लिहिलंय, 4थं कलम. जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने असा दावा केला की तो स्वतः व त्याच्या मूळ राजकीय पक्षाचे अन्य काही सदस्य हे अशा अन्य राजकीय पक्षाचे किंवा यथास्थिती अशा विलिनीकरणामुळे बनलेल्या नवीन पक्षाचे सदस्य झाले आहेत किंवा यांनी विलिनीकरण स्वीकारले नाही व स्वतंत्र गट म्हणून कार्य करण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे, तर परिच्छेद 2च्या उपपरिच्छेद 1 अन्वये तो सदस्य अपात्र ठरणार नाही. लक्षपूर्वक ऐका. मूळ त्यांनी लिहिलंय, मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला तर. आता पुढे खच्या नंतर काय आहे, तर परिच्छेद 2च्या उपपरिच्छेद 1 अन्वये तो सदस्य अपात्र ठरणार नाही. आणि अशा विलिनीकरणाच्या वेळेपासून असा अन्य राजकीय पक्ष किंवा नवीन राजकीय पक्ष किंवा यथास्थिती गट म्हणजे तो सदस्य ज्या पक्षाचा असा राजकीय पक्ष होय, असे परिच्छेद 2 मधील उपपरिच्छेद 1च्या प्रयोजनार्थ आणि तो त्याचा मूळ राजकीय पक्ष होय असे या उपपरिच्छेदनाच्या प्रयोजनार्थ मानले जाईल. जर सभागृह सदस्यांच्या विधानमंडळ पक्षातील किमान 2/3 एवढ्या सदस्यांनी मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणास संमती दिली तर संबंधित पक्षाचे विलिनीकरण घडून आले असे या परिच्छेदातील उपपरिच्छेद 1च्या प्रयोजनार्थ मानले जाईल. आता यातलं पुढचं सूट वगैरे वगैरे वगैरे, परंतु हे महत्वाचं. आता लक्षात घ्या यात काय म्हटलेलं आहे. यात फक्त सदस्यांचं म्हटलंय का? मी संविधान पुन्हा ठेवतो माझे, त्यातलं तुम्हाला मी वाचून दाखवलं, पान क्रमांक सांगितला. त्या पान क्रमांकावर जाऊन तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका. तुळशीदास भोईटे नेहमीच हे सांगतो, आजपर्यंत भगवान बुद्धापासून अगदी आपल्या महाराष्ट्रातले अह साळुंके तात्या यांच्यासारख्या विचारवंतांनी वारंवार जी मांडणी केलेली आहे, आपल्या धडावरचं आपलं डोकं वापरायचं, अंधविश्वास ठेवायचा नाही, अंधभक्ती पण नको भाजपवाल्यांची आणि भाजप विरोधकांची अंधभाटगिरी सुद्धा करू नका. म्हणून संविधान तुम्हाला मी त्यातलं वाचून दाखवल्या तरतुदी की 2/3 होय, 2/3 महत्व आहे बहुमताला. मात्र काय एवढा मी हे मांडणं, त्यातलं महत्वाचंच वाचून दाखवलं. त्याचं कारण की भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार पक्षांतर बंदी कायदा अँटी डिफिक्शन लॉ अत्यंत महत्वाचा आणि कायदेशीर दृष्ट्या त्यातल्या तरतुदी या
योग्य दिशेला नेणारे आहेत खरं तर, लोकशाहीचं रक्षण करणारे. आता त्यातल्या कायदेशीर तरतुदींवर आणि सद्यस्थितीवर आपल्याला बोललं पाहिजे. आता तुम्हाला मी सुरुवातीलाच महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या संविधानाच्या प्रतीतील 2025 आवृत्ती आहे. 10वं परिशिष्ट का सांगितलं? जसं आहे तसं वाचून दाखवलं. एक लक्षात घ्या, मी शो करताना महत्वाचं काही असेल, आकडेवारी असेल, मुद्दे असतील, तर टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतो. इतर वेळी गरज नसते मला. परंतु आता संविधानाची प्रत थेट हातात घेत मांडणी का केली? लक्षपूर्वक ऐका का म्हणालो, कारण कुठे संभ्रम राहू नये. तीच प्रत तुम्ही घ्या, त्याच पानावर वाचा. आता पुढे जातो मी.